नमस्कार. आता आपण जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी या परिसरात आहे आणि बांगरवाडीच्या ह्यावरच्या भागाला हा निसर्गरम्य परिसर आहे आणि ह्या निसर्गरम्य परिसराजवळ इथे एक गुप्त विठोबाचं मंदिर आहे. त्या गुप्त विठोबा मंदिरात आपण जाऊया, बघूया याचं विशेष काय आहे. या मंदिरामध्ये प्रवेश करतोय आपण आणि प्रशस्त असा या ठिकाणी सभामंडप तुम्हाला पाहायला भेटतोय. खूप मोठा सभामंडप आहे आणि समोरच हे गुप्त विठोबाचं एक मंदिर आहे, जे की आत्ता काही काळामध्ये बांधलेलं आहे. विठ्ठल रुक्माई, पण ह्या मंदिराला गुप्त विठोबा मंदिर का म्हणतात हे आपण बघूया. सभामंडपाच्या समोरच जे गाभारा आहे त्याच्यामध्ये एक विठ्ठल रुक्माईचं या ठिकाणी मूर्त आहे. त्याच्या पाठीमागे श्री ज्ञानेश्वर महाराजांची छोटीशी मूर्त या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. या गाभाराच्या बाजूनी प्रदक्षिणा मार्ग आहे आणि ह्या प्रदक्षिणा मार्गाच्या पाठीमागेच गुप्त विठोबा जे आहे मेन ते ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं आहे. तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी आल्यानंतर प्रदक्षिणा फेरीसुद्धा तुम्ही करू शकता आणि हे तुम्हाला जे रेडिंग लावलेलं दिसतं आहे या ठिकाणी खाली गुप्त विठोबाचं मेन मूळ देवस्थान किंवा मूर्त ह्या ठिकाणी आहे, ती खाली जाऊन बघूया आपण. आता हा मार्ग सरळ खडकामध्ये कोरलेला आहे आणि हे आत्ता एवढ्यात कोरलेलं नाही, हे खूप जुनं आहे. हे पूर्ण खडकामध्ये कोरलेली ही गुहा आहे. या गुहेत गेल्यानंतर आपल्याला काय पाहायला भेटेल ते बघूया. जवळपास 20 बाय 10ची ही खोली असेल. या गुहेला हे मध्यभागी असा एक मोठा खांब आहे आणि या साईडला अजून एक खांब आहे. दगडी कमान आहे आणि पुढे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. ह्याच ठिकाणी ह्याच ठिकाणाला गुप्त विठोबा असं म्हणतात आणि ह्याच मूर्तीच्या समोर बरोबर ह्या ठिकाणी एक छोटासा नंदी आहे. दगडात कोरलेला अतिशय सुरेख असा नंदी आहे आणि ह्या नंदीच्या समोरच एक छोटीशी शिवपिंडसुद्धा आपल्याला पाहायला भेटते. तर अशा पद्धतीने गुप्त विठोबा मंदिर ह्या गुहेमुळं या ठिकाणी प्रचलित आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन भेट देऊ शकता. ॲड्रेस पुन्हा एकदा सांगतो. जुन्नर तालुक्यामधील बांगरवाडी या ठिकाणी गुप्त विठोबा मंदिर तुम्हाला पाहायला भेटतो आणि या ठिकाणी तुम्ही दर्शन घेऊ शकता.